धामणगाव देव मध्ये मुंगसाजी माऊली धामणगाव न्यूज एक्सप्रेस इंडिया मधून जे काजना राजना इथून रमेशजी पाटेकर दिंडी काढतात, आपण त्यांची संवाद साधू आणि दिंडी कोणा माध्यमात आणि कुठं कुठं थांबवत आणि कशा प्रवास होतो ते जाणून घेऊया. नमस्कार. सर्वप्रथम मी क्लिअर करतो का रमेश पाटेकर दिंडी काढत नाही. काजना येथे भगवान मुंगसाजी महाराजाचं मंदिर आहे. सर्व गावाची त्या देवावर श्रद्धा आहे. त्या श्रद्धेपोटी गाववाल्याचा मानस होता का आपल्या गावात ज्या महाराजाचं मंदिर आहे आणि ज्या महाराजांची पावनभूमी आहे त्या ठिकाणी आपल्या इथून त्या पावनभूमीपर्यंत आपण पायदळबारी केली पाहिजे असा मानस जेव्हा लोकांनी व्यक्त केला, त्याला दुजोरा देत आम्ही हा उपक्रम राबवण्याचं ठरवलं आणि जवळपास 12-14 वर्षापासून पायदळ दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं आणि सुखरूप आजपर्यंतचा प्रवास आमचा दरवर्षी नवीन वर्षाच्या निमित्तानं आणि आमचा एक हेच होता उद्देश होता की मागील वर्षाची कृतज्ञता आणि नवीन वर्षाची सुरुवात देवाच्या दरबारात असा उद्देश ठेवून आम्ही सर्व वारकरी मंडळी जवळपास 200-250 लोकसंख्येच्या संख्येनं सर्व वारकरी बंधू या पावनभूमीमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा आलो आणि मुंगसाजी माऊलीची कृपा आहे म्हणून सुखरूप आमचा 10-12 वर्षापासून हा प्रवास पार पडत आहे. म्हणून माऊलीची कृपा या वारकऱ्यावर राहो. येणारं नवीन वर्ष त्यांच्यासाठी लाभदायी जावो, परिवारासाठी सुख समृद्धी जावो ही ईश्वर चरणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही आज माऊलीच्या चरणी आलेलो आहोत. धन्यवाद. बोबडे साहेब आहे आपल्यासोबत जुळलेले, त्यांची जाणून हे विलास बरोबर बोबडे, राहणार सारथी, तालुका नांदगाव, खंडोबा, जिल्हा अमरावती. आमच्या गावाजवळून 9 ते 10 किलोमीटर अंतरावर काजना राजना हे गाव आहे आणि त्या गावातली 10 ते 15 वर्षापासून राजना काजना पासून ते मुंगसाजी महाराज धामणगाव या पवित्र ठिकाणी त्याची पायदळ दिंडी यात्रा असते. त्या दिंडी यात्रेचं वैशिष्ट्य असं की जुन्या वर्षाच्या 30 तारखेला तिथून निघणे आणि 31 आणि 1 तारखेला नवीन वर्षातनी मुंगसाजी महाराजांच्या दरबारात सर्व भाविक भक्त आनंद गोनंदानं नाचता होतं चांगलं व्हावं आणि नवीन वर्ष प्रत्येकाला स्वतःला समृद्धीने जावं ही जी प्रार्थना करतो. जय मुंगसाजी माऊली. आणखी वारकरी आता